मन समुद्रासारखं ठेवा. नद्या स्वतःहून तुम्हाला भेटायला येतील. शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा. बाकी उपयोग करून घेणारे तुम्हाला शोधत येतील. वेळ कुणाची सारखी राहत नाही, कारण रडावं त्यांना पण लागतं ज्यांनी दुसऱ्यांना रडवलेलं असतं. आयुष्य म्हणजे भविष्यकाळ किंवा भूतकाळ नव्हे, तर आयुष्य म्हणजे वर्तमान आहे. म्हणून केवळ वर्तमानाचाच विचार कर. वाणी, वागणूक आणि विचार हे आपल्या स्वतःच्या कंपनीचे उत्पादन आहे. आपण जितका उच्च दर्जा राखाल तेवढीच उच्च किंमत मिळेल. एखादी लागलेली जखम आज ना उद्या बरी होते, पण मनाला लागलेल्या गोष्टी आणि मनातील दुःख बरं व्हायला मात्र खूप जास्त वेळ लागतो, कदाचित बऱ्याही होत नाही. जेव्हा आयुष्य दुसरी संधी देते तेव्हा जुन्या चुका पुन्हा करू नका. कोणीतरी खूप छान सांगितले, जर नशिबात असेल तर निघून गेलेलं पण येईल, पण नशिबात नसेल तर आलेलंही निघून जाईल. त्यामुळे नको त्या अपेक्षा बाळगू नका. जे मिळतंय ते सांभाळायला शिका. आयुष्यात जर सुखी राहायचं असेल तर स्वतःचे दुःख लपवायला शिका. जीवनात सुखाचे, दुःखाचे, यशाचे, अपयशाचे, आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येते, पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात. संस्कार आम्हाला गप्प बसवतात, नाहीतर लोकांना त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर देणं आम्हालाही येतं. आपली आपली माणसं म्हणणारे खूप असतात, पण वेळ आल्यावर पाठ फिरवणारे पण तेच असतं.